मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नाशिकच्या ऐतिहासिक भूमीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालं ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, माझे सहकारी नरहरी झिरवाळ, दादाजी भुसे, ज्यांचं भाषण आपण नुकतंच या ठिकाणी ऐकलं ते आमचे मंत्रिमंडळातील सहकारी गुलाबराव पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, सुहास कांदे, आमदार हिरामण खोसकर, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व उमेदवार, सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने या ऐतिहासिक मैदानावरती उपस्थित असलेल्या माझ्या तमाम नाशिककर बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, प्रचंड उपस्थितीने आज आपण उद्याच्या लढतीचं चित्र या ठिकाणी स्पष्ट केलं, त्याबद्दल तमाम नाशिककरांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मी सुरुवातीलाच अंतःकरणापासून आभार या निमित्ताने व्यक्त करतो आहे। या ऐतिहासिक असलेल्या भूमीत या सगळ्या परिसरामध्ये कृषी उत्पादन, प्रचंड प्रमाणावरती वाढलेलं नागरीकरण, औद्योगिकरणाचा एक विशिष्ट टप्पा या सगळ्या परिसराने दीर्घकाळ अनुभवला आणि त्या माध्यमातून महानगरपालिकेची ऐतिहासिक निवडणूक 9 वर्षाच्या कालावधीच्या नंतर आपण त्या ठिकाणी सामोरं जात आहोत। या सगळ्या परिसरामध्ये भुजबळ साहेबांनी एकेकाळी प्रचंड काम केलं। पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावरती निर्माण करण्यामध्ये मग मुंबई नाशिकचा हायवे असेल, नाशिकचा उड्डाणपूल असेल, 2004-2015 मध्ये ज्यावेळेला या सगळ्या परिसरामध्ये ऐतिहासिक पद्धतीच्या परिसराला वेगवेगळी भूमिकेच्या माध्यमातून साकार करत असेल, हे सर्व काम आपल्याला संयुक्तपणाने त्या ठिकाणी करतात। आजही त्या भूमिकेतून आपण सर्वजण वाटचाल करतो आहोत। मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ज्या माध्यमातून आपण सर्वजण जनतेपर्यंत पोहोचतात, नाशिककरांचा आगळावेगळा विश्वास संपादन करण्यामध्ये तुम्ही आजवर यशस्वी होतात, तर उद्याच्या भवितव्यामध्ये या सगळ्या परिसरातल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम संयुक्तपणाने आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। शिंदे साहेब आहे ज्यांच्याकडे नगर विकास विभाग आहे, पायाभूत सुविधाचं जाळं मिळणारं MSRDC विभागही आहे, अजित दादांच्याकडे अर्थ आणि नियोजन विभाग आहे। आगामी येणारा कुंभमेळ्याच्या निमित्ताने ज्या ज्या पायाभूत सुविधा कराव्या लागतील, नागरिकांवरती औद्योगिकरणाचा टप्पा योग्य पद्धतीने समन्वयाने करत असेल तर आपल्याला अनेक गोष्टीची वाटचाल त्या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक ठरू शकणार आहे। गुलाबराव, तुमचं भाषण अखेरच्या टप्प्यामध्ये मी ऐकलं, तुमची आगळीवेगळी भाषण शैली, सोबत राहून प्रहार करण्याची तुमची शक्ती, ऐरणी भाषेतील आपले बोल आणि मग खानदेश म्हणून जे कोण बोलतात त्यांना योग्य पद्धतीने दिलं गेलेलं उत्तर, मला विश्वास आहे की ज्या प्रचंड शक्तीने नाशिककर या ठिकाणी जमलेले आहेत त्यांनी उत्तर देण्याचा निर्धार मतदान रूपी अगोदर केलेला आहे, असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करू इच्छितो आहे। आपण सारेजण शिंदे साहेबांच्या भाषणासाठी आतुरलेले आहात। मी आपल्याला पुन्हा एकदा आश्वस्त करतो की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये या सगळ्या परिसरातील पायाभूत सुविधा, कुंभमेळ्याचं ऐतिहासिक असलेलं स्थान आणि त्या निमित्ताने हे सगळे उमेदवार ज्यांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या सेवेचं व्रत घेऊन हे सगळेजण काम करणार आहेत, हे सर्वजण त्या सेवाभावी वृत्तीने आपल्या सर्वांच्यासाठी काम करतील एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तमाम नाशिककरांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करत असतानाच 15 तारखेला न चुकता ज्या ठिकाणी धनुष्यबाण असेल, जिथे घड्याळ असेल, त्या घड्याळ आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावरती बटन दाबत या ऐतिहासिक शहराची सेवा करण्याची संधी आम्हाला सर्वांना द्या एवढी विनंती करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस।
मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.